काय करू रे, वय झालं, माझेच पाय मला उचलत नाही, तुम्ही आला उचलले तर मला काही भांडण नाही, तुला जमलं तर तू कर. नामदेवराय आत गेले, ऐकता का? आणि विसोबांचे पाय उचलून इकडे ठेवले की पुन्हा पिंड तयार. फार मोठं प्रकरण आहे, थोडक्यात सांगतो. एदाणी द्वादश लिंगाने 12 ज्योतिर्लिंग पायाखाली तयार झाल्यावर सत्यज्योतिर्लिंग 12 नामदेवराय अनुभूतीचे लिहिलाय. पाय उचलले, लिंग 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 दिसायला. ते म्हणजे काय करू बाळा, हा जीव आहे तो शिव आहे, आम्ही दोन एक रूप झालो, जीवशिवा ऐक्य ब्रह्मज्ञान झालं, आम्ही ब्रह्मपदाला पोहोचलो. ब्रह्म संप्रदाय उत्पन्न कलाकार झालो त्या तत्वाशी. मला माझे पाय उचलत नाही, उचलून बघून पिंड दिसायला लागली. लक्षात आलं हे कोणी सामान्य महात्मा नाही. तुम्ही विसोबा काका का? हा. तुमच्या गुरु मुक्ताई का? मुक्ताईंचे नाव बरं आहे, त्यांचे निवृत्ती नाव, त्यांचे गैनी, त्यांचे त्यांचे आदिनाथ. अच्छा, आपली परंपरा ही आहे का? मला गुरुमंत्र द्या. म्हणून वटेश्वर चांगला मुक्ताबाईचा एक शिष्य आहे आणि दुसरा विसोबा खेच आहे, मग नामदेव आहे, मग महादा विठा नारा गोविंदा